ब्लॉग. आपण ओझी वाहतोय की आयुष्य जगतोय. काल राधा मावशीसोबत खूप दिवसांनी फोनवर बोलणं झालं. ती नुकतीच बँकॉक फिरून आली होती. तिकडच्या प्रवासाच्या गप्पा, नवीन ठिकाणं, अनुभव, तिथली लोकं, खाणं पिणं अशा अनेक विषयांवर बोलताना अचानक तिने एक साधी पण खूप खोल गोष्ट सांगितली. ती म्हणाली, आपण उगाचच आपल्या बॅगांचं ओझ्याचं टेन्शन घेतो. क्षणभर मला हसू आलं. पण पुढे ती जे बोलली त्याने विचार करायला भाग पाडलं. ती म्हणाली, एअरपोर्टवर गेल्यावर आपण मोठ्या बॅग्स चेक इन करून देतो. त्या विमानात जातात. प्रवासभर आपण त्या खांद्यांवर, पाठीवर किंवा हातात घेऊन फिरत नाही. निवांत बसतो. खिडकीतून ढग बघतो, प्रवासाचा आनंद घेतो आणि जिथे उतरायचं असतं तिथे पोहोचलो की आपल्या बॅग्स पुन्हा आपल्याला मिळतात. किती साधी गोष्ट आहे ही. पण लगेच मनात विचार आला, प्रवासातल्या बॅग्स आपण सहज सोडून देतो. मग आयुष्यातल्या ओझ्यांना एवढं घट्ट का धरून ठेवतो बरं? भूतकाळाचा पश्चाताप, भविष्याची चिंता, कोणीतरी बोललेले शब्द, एखाद्या नात्याचं ओझं, अपेक्षांचं ओझं, अपयशाचं ओझं, भीतीचं ओझं, काळजीचं ओझं, शंका कुशंकांचं ओझं. अशा कितीतरी अदृश्य बॅग्स आपण रोज घेऊन फिरत असतो. कधी खांद्यावर, कधी डोक्यात, कधी मनात. आणि गंमत म्हणजे या बॅग्स दिसत नाही बरं, पण त्यांचं वजन मात्र खूप असतं. एवढं की कधी कधी माणूस चालत असतो पण जगत नसतो. कारण त्याची सगळी ऊर्जा त्या ओझ्याला वाहण्यातच खर्च होत असते. मग थकवा येतो, मन दमायला होतं, आनंद हरवायला लागतो आणि आयुष्य नकळत जड होत जातं. कधी कधी वाटतं आपण आयुष्य जगण्यापेक्षा आयुष्य उचलून घेऊन चाललो आहोत का? पण खरंच प्रत्येक ओझं स्वतःजवळ ठेवणं आवश्यक असतं का? प्रवासात जसं आपण बॅग्स योग्य ठिकाणी ठेवून निर्धास्त होतो, तसंच आयुष्यातल्या काही काळज्या, काही चिंता, काही प्रश्न आपणही काळाच्या, विश्वाच्या किंवा परमेश्वराच्या हवाली करू शकत नाही का? कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच मिळालं पाहिजे असं नसतं. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असलीच पाहिजे असंही नसतं. काही गोष्टी वेळ सोडवते, काही गोष्टी अनुभव शिकवतात, काही गोष्टी आयुष्य स्वतःच योग्य जागी नेऊन ठेवतात. आणि तेव्हा जाणवतं की आपण विनाकारण किती मोठं ओझं उचलून चाललो होतो. मला नेहमी हिरव्यागार रस्त्याची प्रतिमा डोळ्यासमोर येते. दोघी बाजूने उंचच उंच झाडं, गार वारा, शांत वातावरण आणि आपण निवांत चालत आहोत. हात रिकामे, मन हलकं, डोकं शांत. त्या रस्त्यावर चालताना जर खांद्यावर 10 जड ओझी असतील तर त्या सौंदर्याचा आनंद घेता येईल का? कदाचित नाही. आणि आयुष्यही असंच आहे. प्रवास सुंदर आहे, रस्ता सुंदर आहे, आजूबाजूचं जग सुंदर आहे. मग आपणच आपल्या ओझ्यांमध्ये एवढे अडकून जातो की ते सौंदर्य अनुभवायचं राहून जातं. म्हणून कधी कधी थांबायला हवं आणि स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय वाहून नेतो आहे? हे ओझं अजूनही उचलून धरण्याची गरज आहे का? कारण हलकं जगण्यात एक वेगळीच ताकद असते. हलकं जगण्यात एक वेगळी शांतता असते. आणि हलकं जगण्यातच खरी मज्जा असते, गंमत असते. कारण सहजता, तरलता या केवळ भावना नाहीत, तर त्या समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेची स्रोत आहेत. जेव्हा मनावर काळज्यांचं, भीतीचं, अपेक्षांचं आणि भूतकाळाच्या ओझ्यांचं वजन कमी होतं, भविष्याचे अतिवेध लागणं बंद होतं, तेव्हा बुद्धी अधिक स्वच्छ विचार करू लागते. वा, क्या बात आहे. मन गुंतागुंतीत अडकून राहत नाही, तर उपाय शोधू लागतं. आपण समस्यांकडे नव्हे तर समाधानाकडे पाहू लागतो. सहजता माणसाला शांत करते, तरलता माणसाला प्रवाही बनवते आणि हीच प्रवाही वृत्ती आयुष्याला पुढे नेत राहते. ओझं उचलून चालण्यात ताकद खर्च होते, पण हलकं होऊन चालण्यात ऊर्जा निर्माण होते.
खरंच किती साधं समीकरण आहे ना आयुष्याचं. म्हणून कदाचित आयुष्याचं खरं शहाणपण हे अधिकाधिक ओझं वाहण्यात नाही, तर योग्य वेळी ते खाली ठेवण्यात आहे. कारण जेव्हा मन हलकं होतं तेव्हा रस्ता तोच असतो, प्रवास तोच असतो, पण आयुष्य मात्र अधिक सुंदर, अधिक शांत, अधिक आनंदी वाटू लागतं. आणि कदाचित बॅग्स चेक इन केल्यावर जसा प्रवास सुंदर होतो, तसं ओझी खाली ठेवल्यावर आयुष्य सुंदर होतं. कारण हलकं जगण्यातच खरं जगणं दडलं आहे. आणि खरंच त्या सृष्टी निर्मात्यावर विश्वास ठेवून आपण थोडं निश्चिंत का होत नाही? एवढं विशाल विश्व चालवणारा, अब्जावधी तारे, ग्रह, ऋतू, निसर्ग, जन्म आणि मृत्यू यांचा समतोल सांभाळणारा, त्याच्याकडे आपल्या छोट्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं नसतील का? आपण मात्र प्रत्येक गोष्ट स्वतःच उचलून धरायचा प्रयत्न करतो. प्रयत्न म्हणण्यापेक्षा अट्टहास करतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच हवं. प्रत्येक परिस्थिती आपल्या नियंत्रणात हवी. प्रत्येक वळण आधीच समजलं पाहिजे बरं. या प्रयत्नात आपण जगणंच विसरून जातो. कदाचित काही गोष्टी सोडून देण्यातही शहाणपण असतं. काही प्रश्न काळावर सोपवण्यातही शांतता असते. आणि काही चिंता परमेश्वराच्या चरणी ठेवण्यातही एक वेगळीच मुक्ती असते. कारण सगळं ओझं स्वतःच व्हायचं असतं, तर मग विश्वास या शब्दाला अर्थच उरला नसता. विश्वास. कधी कधी आयुष्य आपल्याला एवढंच सांगत असतं, तू चालत राहा, रस्ता मी दाखवेन. आणि तेव्हा मन नकळत हलकं होतं. धन्यवाद. प्रणाली शिवकमल आव्हाड. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमचा एक प्रतिसाद, एक प्रतिक्रिया लिहिण्यास प्रेरणा, प्रोत्साहन देत असतो. मनापासनं धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.